आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या सोबत असणारे जे काही पक्ष आहेत त्या पक्षांच्या सोबत या ठिकाणी आपण महाविकास आघाडी करून निवडणूक लढवावी अशी भूमिका या ठिकाणी आम्ही घेऊन आजपर्यंत या ठिकाणी पुढे आलो. कालपासून फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि मग आजपर्यंत महाविकास आघाडीचं असं कुठंच असं एकत्रित येऊन निवडणूक लढवावं असं या ठिकाणी बैठक असेल किंवा अशा पद्धतीनं एकत्रित न आल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून आज आपल्या सर्वांशी चर्चा केली, आपल्या सर्वांच्या सोबत या ठिकाणी विचारविनिमय करावा आणि आपल्या पक्षाची भूमिका या ठिकाणी समोर ठेवावी म्हणून पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे या ठिकाणी आपण उमेदवारी दाखल करून ठेवू. महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये एक भक्कम पर्याय लोकांना देण्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. महाविकास आघाडीनं आपल्याला समावेश नाही करून घेतलं तरी सोबत आवडताना असणार आता भूमिका तर आमची तशीच आहे, कारण महाविकास आघाडी जर करायची असेल तर मागं जिल्ह्यामध्ये तशीच परिस्थिती झाली, ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आणि महापालिकेमध्ये जर फॉर्म भरेपर्यंत तुमच्या एकत्रितच तुम्ही येत नसतो तर निवडणूक कशी या ठिकाणी पुढे लढत. आणि म्हणून आज आमची भूमिका आम्ही या ठिकाणी जाहीर केलेली आहे. जे काही आमचे उमेदवार आहेत, जे पक्ष या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आमच्या सोबत या ठिकाणी येऊन इच्छिणार आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन सक्षम पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांच्या वतीनं आम्ही लातूरमध्ये या ठिकाणी देणार. महापालिकेसाठी किती जागा निवडू? आतापर्यंत 50 लोकांनी आमच्याकडे अर्ज दाखल केलेला, 58 लोकांनी. आणि आता काही आता मनसे असतील या ठिकाणी, वंचित आघाडीसोबत आमची चर्चा या ठिकाणी येतात, जे काही पक्ष उभाटा या ठिकाणी आहेत, जे काही पक्ष या ठिकाणी आमच्यासोबत या ठिकाणी येऊ इच्छिणार आहेत त्या सगळ्याशी चर्चा करून या ठिकाणी एक भक्कम पर्याय आम्ही या ठिकाणी जनतेसमोर ठेवणार आहे.